हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। भोंदू अशोक खरात हवाला रॉकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। परदेशात पैसे पाठवण्याकरता हवाल्याचा करत होता वापर। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची सूत्रांची माहिती। भोंदू खरात विरोधात एसआयटीनं जारी केलेल्या हेल्पलाईनवर 100हून अधिक तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश। सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल। महिलांचं लैंगिक शोषण आणि एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। खरात प्रकरणी मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याची चाकणकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांची आज सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकाळी 11 वाजता बैठक। आखाती देशातील पुढच्या पार्श्वभूमीवर युद्धाच्या परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आढावा। विधान भवनामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघड। अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरता 50 बनावट पासेसचं वाटप झाल्याची माहिती। 7 जणांवर गुन्हा दाखल। 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। $2,38,000 कोटींच्या संरक्षण करारांना मंजुरी। S-400 एअर डिफेन्स मिसाईल, धनुष तोफ, सुखोई 30च्या इंजिन अपग्रेडचा समावेश। संयुक्त अरब अमिरातीमधील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस। दुबई आणि शारजाच्या रस्त्यांवर पाणीच पाणी। बुर्ज खलिफा जवळ वीज पडल्याचा व्हिडिओ समोर। आजपासून आयपीएलचा थरार। गतविजेता रॉयल चॅलेंज बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगणार पहिला सामना। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच बघूया। अशोक खरात प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकमध्ये आतापर्यंत 74हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। नाशिकच्या सातपूर परिसरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये काम करणाऱ्या वॉलमन ग्रुपवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। शहरातील पाणीपुरवठा सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांचा हा एक ग्रुप आहे। या ग्रुपमधील 4 लोकांवर गुन्हा दाखल झालाय। तर ॲडमिननं सेटिंग बदलून सगळेच ॲडमिन केल्यानं ग्रुपमधील 40 वॉलमन चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत। पाणीपुरवठा विभागाच्या वॉलमन ग्रुपवर कारवाई झाल्यानं ग्रुपमधील सगळे वॉलमन हे चौकशीच्या भीतीनं गायब झालेले आहेत। त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झालेला आहे। 40 वॉलमन चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत आणि त्यामुळे ते गायब झालेत। याच लोकांनी नाशिकमधले खरातचे जे महिलांचे व्हिडिओ होते ते सगळीकडे पसरवले विदाउट ब्लर, म्हणजे ब्लर न करता ते व्हिडिओ पसरवले। त्यामुळे ते सगळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत आणि या सगळ्याचा थेट परिणाम हा पाणी पुरवठ्यावर झालेला आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। लक्ष्मण, गंभीर प्रकार आहे। पाणी पुरवठा विभाग, त्यातले हे वॉलमन आणि ते अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करत होते, काय सांगाल? सगळ्या प्रकरणामध्ये धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरात प्रकरणाचा थेट परिणाम जो आहे तो नाशिककरांच्या पाणी पुरवठ्यावर होईल असा कोणी विचारही केला नव्हता। मात्र तसं घडलेलं आहे। याचं कारण आहे की
की नाशिक महानगरपालिकेने काही कंत्राट पद्धतीने वॉल्मन भरलेले आहेत आणि हे वॉल्मन जे आहे ते नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम करतात। अर्थात काही भागांमध्ये सकाळच्या सत्रात पाणी सोडलं जातं, काही भागात दुपारच्या सत्रात, तर काही वेळेला संध्याकाळच्या सत्रात पाणी सोडलं जातं। मग हे पाणी सोडणारे जे वॉल्मन आहे हेच मात्र आता या सगळ्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात आलेले आहे। हे प्रकरण घडलेलं असं आहे सुवर्णा की या सगळ्या वॉल्मनचा एक नाशिकमधला ग्रुप आहे वॉल्मन ग्रुप नावाचा, आणि या वॉल्मन ग्रुपवरती एका इसमानं ह्या सगळ्या प्रकरणातले अर्थात अशोक खरात जे प्रकरण आहे भोंदूबाबाचं, त्या प्रकरणातील ज्या पीडित महिला आहे त्या पीडित महिलांचे व्हिडिओ या ग्रुपवरती टाकलेले होते आणि हे टाकलेले व्हिडिओ जे आहे ते इतरत्र पसरत होते। ह्या सगळा तपास करत असताना नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यांना या सगळ्या प्रकरणाची कुणकुण लागली आणि त्यांनी या प्रकरणातला जो वॉल्मन ग्रुप आहे त्या वॉल्मन ग्रुपला ताब्यात घेतलं। अर्थात त्या ग्रुपच्या 4 लोकांना ॲडमिनसह 3-4 लोकांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी हे सगळे व्हिडिओ व्हायरल केल्याचं समोर आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये 4 लोकांवरती पहिला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। आणि यानंतर या ग्रुपमध्ये ज्यावेळेला तपासणी केली त्यावेळेला या ग्रुपची सेटिंग बदलून सगळेच ॲडमिन तयार करण्यात आलेले होते। त्यामुळे तब्बल 40 वॉल्मन जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहे आणि या चौकशीच्या भीतीनं आपल्यावर कारवाई होईल या भीतीनं यातले अनेक वॉल्मन जे आहेत ते गायब झालेले आहेत। त्यांचे फोन जे आहेत ते त्यांनी बंद करून ठेवले आणि त्याचा परिणाम जो आहे सुवर्णा तो थेट नाशिक शहराच्या पाणी पुरवठ्यावर झालेला आहे। कारण हे वॉल्मन गायब झालेले आहे, पाणी कधी सोडायचं केव्हा सोडायचं ही सगळी यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित असते दररोज, मात्र त्यातलेच हे लोक गायब झाले आणि त्याचा परिणाम नाशिकच्या सिडको, सातपूर, पंचवटी त्याचबरोबर नाशिक रोड हा शहराचा वेगळा जो भाग आहे त्या वेगळ्या भागामध्ये काही ठिकाणी सकाळचं पाणी दुपारी गेलं, दुपारचं पाणी संध्याकाळी सोडलं गेलं, असा फटका जो आहे तो नाशिककरांना त्याचा बसतोय। आणि त्यामुळे आता पोलिसांनी देखील पुन्हा एकदा आव्हान केलेलं आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ व्हायरल केले तर आपल्यावर कठोर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणात दिलेला आहे। सुवर्णा, नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नाशिक पोलिसांनी खूप मोठी कारवाई केली आहे याकरता असं म्हणायला हवं, कारण एखादा व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्या मुळाशी जाणं, तो कुठून व्हायरल व्हायला सुरुवात झाली याच्या मुळाशी जाणं कठीण असतं, पण ते पोलिसांनी केलेलं आहे आणि म्हणून या वॉल्मन ग्रुपवर आता कारवाई होईल कदाचित। त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वॉल्मन ग्रुपवर आलेले सगळे जे व्हिडिओ होते जे ब्लर नव्हते ते सगळीकडे पसरवले, त्यामुळे 4 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। हा भोंदू अशोक खरात याच्या विरोधात आता तक्रारी वाढतच चाललेल्या आहेत। 5 दिवसांपूर्वी SITनं तक्रार करण्याकरता एक हेल्पलाईन क्रमांक सुद्धा आता जारी केलाय। म्हणजे तक्रारी इतक्या यायला लागल्या की आता हेल्पलाईन नंबर द्यावा लागलेला आहे आणि त्या हेल्पलाईन नंबरवर 100हून जास्त तक्रारी आल्यात अशी माहिती समोर येते। यामध्ये 70% तक्रारी या महिलांकडून करण्यात आल्याचं कळतं आहे। जे उघड समोर येऊन बोलू शकत नाही त्यांच्याकरता हा हेल्पलाईन क्रमांक आहे आणि त्यावर 100हून अधिक महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत या खरात विरोधात अशी माहिती मिळते। हे अशोक खरातचे कारनामे गेले काही दिवस सातत्याने आपण ऐकतोय आणि ते प्रत्येक दिवशी नवनवे कारनामे आपण ऐकतोय। तर अशोक खरातचा आणखी एक कारनामा, भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। परदेशामध्ये पैसा पाठवण्याकरता खरात हवाल्याचा वापर करायचा अशी माहिती समोर येते। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती सुद्धा कळतीये। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी त्याला यासाठी मदत करायचे अशी ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलाय अशी शक्यता व्यक्त होते। याबाबत SITला सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे, त्यामुळे आता तो हवाला प्रकरणामध्ये सुद्धा अडकणार आहे। एक गुन्हे त्याच्यावर अधिकचे दाखल होत जाणार आहेत। अशोक खरात विरोधात रात्री उशिरा अजून 2 गुन्हे दाखल झालेत। एका महिलेचं लैंगिक शोषण आणि एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत। म्हणजे त्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे। नेवासातील व्यावसायिक राजेंद्र भागवत याची व्यवसाय वाढीच्या नावाखाली वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना त्याला विकल्या गेल्या आणि त्याची फसवणूक केली गेली। या प्रकरणी त्यानं गुन्हा दाखल केलाय। तर एका विवाहित महिलेचा पतीसोबत वाद असल्यानं त्यावर सल्ला घेण्यासाठी ती भोंदू अशोक खरातकडे गेली होती। यावेळी भोंदू खरातनं तिच्यावर अत्याचार केले अशी तक्रार या महिलेनं केली आहे।
मी महादेवाचा अवतार आहे, माझ्यासोबत शरीर संबंध ठेवलेस तर तुझ्यावरचं संकट दूर होईल आणि त्याला नकार दिलास तर तुझ्या कुटुंबातील मुलांचा आणि नवऱ्याचा मृत्यू होईल अशी भीती त्यानं या महिलेला दाखवली होती आणि म्हणून तो तिच्यावर सतत अत्याचार करत राहिला अशी तक्रार या महिलेनं केली आहे। आतापर्यंत खरातवर 2 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत तर 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे, लैंगिक अत्याचाराचे दाखल झालेले आहेत।